नमस्कार. माझे नाव श्री परमेश्वर धैपळे सर. या अगोदर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात मी अनेक व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर माझ्या पाठवण्यात आलेले आहेत. तरी पण आवडले असेल तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं. तसेच इत्थंभूत सर्व शिक्षकांच्या माहितीस्तव या वर्षीच्या सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामधील 1 जानेवारीपासून सुरू होत असणारे हे बदली जिल्हांतर्गत बदली पोर्टल यामध्ये सर्व शिक्षकांच्या बदल्यांच्या ऑनलाईन संदर्भाने हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनातर्फे दिनांक 7 नोव्हेंबर 2024 या दिवशी पत्र आलेलं आहे. सर्व महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद यांना कळविण्यात येते की मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व या आस्थापनेला सर्व आस्थापनांना हे पत्र पोच झालेलं आहे महाराष्ट्र शासनाचं. या पत्राचा विषय असा आहे की जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्याबाबतचे वेळापत्रक. आज आपण या महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेबाबत जे वेळापत्रक महाराष्ट्र शासनाने जारी केलेलं आहे किंवा प्रपत्र काढलेलं आहे या प्रपत्राविषयी माहिती आपण पाहणार आहोत. अनेक शिक्षकांचे महाराष्ट्रातून बऱ्याच शिक्षकांचे मला फोन आलेले आहेत किंवा संदेश मेसेज कॉमेंट बॉक्समध्ये त्यांनी मेसेज केलेले आहेत. परंतु सर्व शिक्षकांना माझी विनंती की आपण बऱ्याच शिक्षकांनी मला प्रश्न विचारला की 53+ झाल्याच्या नंतर आपण बदली करू शकतात का. परंतु 53+ जर असाल तर आपल्या मनावर आपण बदली करू शकतो. ही महाराष्ट्र शासनाने काढली संवर्ग 1 या संवर्ग 1साठी ही सवलत आहे. तुमच्या मनावर आपण दर वर्षाला सुद्धा आपण बदली पात्र असू शकतात. ज्यावेळेस ज्या शिक्षकांना 53+ आहेत ज्यांना बदली करावायची नाही त्यांनी नकार दर्शवायचा आहे आणि ज्यांना बदली हवी आहे त्यांनी होकार दर्शवायचा आहे. तरी या पत्राचा अभ्यास आज आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक यांच्या बदल्यांचे वेळापत्रक आज आपण पाहणार आहोत. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण दिनांक 18/6/2024 रोजी शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार तसेच यापूर्वी शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या धोरणानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबविण्यात येत आहे. माननीय उच्च न्यायालय व नागपूर येथे दाखल अवमान याचिका क्रमांक 216/2024 वरील दिनांक 25/10/2024 रोजी सुनावणी दरम्यान माननीय उच्च न्यायालयाने बदलीसाठीचे ऑनलाईन पोर्टल हे संपूर्ण बदली प्रक्रियेदरम्यान संपूर्ण राज्यासाठी विहित वेळापत्रकानुसार कार्यान्वित फंक्शनल असावे असे निर्देशन दिलेले आहे. तदनुषंगाने आपणास असे कळविण्यात येते की या पुढे दरवर्षी राबविण्यात येणारे जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी सर्वसाधारणपणे संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण होऊन शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यानंतर संबंधित जिल्हा परिषदेने ऑनलाईन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची पूर्वतयारी करण्याची प्रक्रिया सुरू करावी. तसेच जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्र घोषित अथवा घोषित क्षेत्र प्रसिद्ध करण्याची कारवाई करावी. तदनंतर खालील वेळापत्रकानुसार जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सन 2025 या शैक्षणिक वर्षामध्ये 24-25 या शैक्षणिक वर्षामधील सर्व महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांच्या बदल्या या सन 2025मध्ये 1 जानेवारीनंतर बदली ऑनलाईन पोर्टल हे सुरू करण्यात येणार आहे. या अनुषंगाने या बदलीचं वेळापत्रक आपल्या सर्वांना माहिती असावं म्हणून मी सर्वांना पाठवत आहे किंवा माहितीची सूचना सांगत आहे. अनुक्रमांक 1
शासन निर्णयातील तरतुदीनुसार आवश्यक शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे कंसात बदली पात्र शिक्षक, बदली अधिकार प्राप्त शिक्षक इत्यादी याद्या व त्या अनुषंगाने प्राप्त आक्षेप यावरील निर्णय घेणे ही प्रक्रिया 1 जानेवारीपासून ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत सुरू होणार आहे। यामध्ये सर्व बदली पात्र शिक्षक आपली सर्व शिक्षकांनी प्रोफाईल अपडेट केल्याच्या नंतर बदली पात्र कोण आहेत ज्या शिक्षकांना वयाच्या अटीनुसार ज्या शाळेवर कार्यरत वर्ष झालेले आहेत यांच्या अटीनुसार त्यांच्या प्रोफाईल अपडेट केल्याच्या नंतर आपण बदली पात्र आहात का ही गोष्ट सर्व शिक्षकांना समजून येणार आहे। यानंतर समानीकरणांतर्गत रिक्त पदे तसेच बदलीसाठी उपलब्ध रिक्त पदे याबाबतची माहिती जिल्हा परिषदेने निश्चित करणे 1 मार्च 2025 ते 31 मार्च 2025 या दरम्यान ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे। यानंतर बदलीसाठी आवश्यक सर्व डाटा जिल्हा परिषदेने तयार करून तो डाटा विन्सिन्स कंपनीस उपलब्ध करून देणे 1 एप्रिल 2025 ते 20 एप्रिल 2025 या दरम्यान ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे। हा सर्व डाटा आपण 1 जानेवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत जो ऑनलाईन डाटा करणार आहात तोच डाटा या विन्सिन्स कंपनीस उपलब्ध करून देण्यात येणार आहे। टप्पा क्रमांक 1 म्हणजे संवर्ग 1 शासन निर्णय 18/6/2024 मधील अनुक्रमांक 4 कंसात 4.1 मध्ये नमूद केल्यानुसार समानीकरणांतर्गत रिक्त पदे निश्चित करणे 1 एप्रिल 2025 ते 27 एप्रिल 2025 या दरम्यान ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे। तसेच अनुक्रमांक 5 मधील टप्पा क्रमांक 2 म्हणजे विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 म्हणजे यामध्ये 53+ विधवा परित्यक्ता तसेच कुमारिका यांचा हृदयरोग कॅन्सर असे स्पेशलिस्ट काही संवर्ग आहेत। यासाठी विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 ही प्रक्रिया आहे। शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे 28 एप्रिल ते 3 मे 2025 हा त्यांचा कालावधी आहे। त्यानंतर अनुक्रमांक 6 मधील टप्पा क्रमांक 3 विशेष संवर्ग शिक्षक भाग 2 यामध्ये संवर्ग भाग 2 मध्ये पती पत्नी एकत्रीकरण ही प्रक्रिया होत असते। शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे 4 मे 2025 ते 9 मे 2025 या दरम्यान ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे। अनुक्रमांक 7 मधील टप्पा क्रमांक 4 बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे 10 मे 2025 ते 15 मे 2025 या दरम्यान बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पूर्ण होणार आहेत। याच पद्धतीने अनुक्रमांक 8 मधील टप्पा क्रमांक 5 बदलीस पात्र शिक्षकांच्या बदलीसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे हा टप्पा 16 मे 2025 ते 31 मे 2025 यासाठी होणार आहे। हा टप्पा संवर्ग 4 म्हणजे बदली पात्र शिक्षकांच्या बदलीसाठी रिक्त जागा हा टप्पा क्रमांक 5 हा महाराष्ट्रातील तमाम सर्व संवर्ग 4 यांच्या बदल्या 16 मे 2025 ते 21 मे 2025 या टप्प्यात होणार आहेत। वरील 4 टप्प्यातील जे शिक्षक विस्थापित राहतील, ज्यांना पहिल्या 4 राऊंडमध्ये शाळा मिळणार नाहीत, अशा शिक्षकांच्या
विस्थापित शिक्षकांच्या बदल्या हे टप्पा क्रमांक 6. विस्थापित शिक्षकांसाठी बदल्यांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे हे 22 मे 2025 ते 27 मे 2025 यामधील हा टप्पा पूर्ण होणार आहे. आणि अनुक्रमांक 10 टप्पा क्रमांक 7 अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे 28 मे 2025 ते 31 मे 2025 यामध्ये अवघड क्षेत्रातील रिक्त जागा राहिलेल्या असतील तर त्या पूर्ण जागा शासन भरून घेईल. अशा पद्धतीने या बदली प्रक्रियेचं वेळापत्रक आपल्यासमोर सादर करत आहे. खालील सूचना थोडी पाहावी. बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल तयार करणे, अद्ययावत करणे, पडताळणी करणे व त्यामध्ये दुरुस्ती करणे याबाबतची कार्यवाही दिनांक 28 फेब्रुवारीपर्यंत अंतिम करण्यात यावी. बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही. सदर वेळापत्रक सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणण्याची जबाबदारी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची राहील. उपरोक्त वेळापत्रकानुसार पोर्टल व्यवस्थितरित्या सुरू ठेवण्याबाबतची जबाबदारी मेहरबान विन्सिस IT प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांची राहील. ही खाजगी कंपनी आहे, पण महाराष्ट्र शासनाने ही कंपनी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या संदर्भात यांच्याकडे बदल्यांचं ऑनलाईन बदली पोर्टल देण्यात आलेलं आहे. त्यांची जबाबदारी आहे. तथापि यावर्षी काही अपरिहार्य कारणास्तव बदली प्रक्रिया राबविणे शक्य नसल्यास व तसेच शासनाने स्वतंत्रपणे कळविल्यास त्या विशिष्ट वर्षासाठी सदरचे वेळापत्रक लागू राहणार नाही. तसेच एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल केल्यास निर्देशनास आल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असे निर्देश या पत्रामध्ये 7 नोव्हेंबर 2024 च्या पत्रामध्ये देण्यात आलेले आहेत. तरी सर्व महाराष्ट्रातील तमाम सर्व जिल्हा परिषद शिक्षकांना माझी नम्र विनंती की आपण शासनाची कुठल्याही प्रकारची दिशाभूल कधीच करू नये. कारण जे आहे ते आपण प्रामाणिक अभ्यासपूर्वक संवर्ग 1 असेल, संवर्ग 2, संवर्ग 3 आणि संवर्ग 4 यामधील स्वतंत्र आपण आपला अभ्यास करून पसंती क्रमांक निवडावा आणि आपल्या इच्छेनुसार आपण ऑनलाईन प्रक्रियेमध्ये सहभागी नोंदवून खूप छान पद्धतीने शाळा मिळू शकतात. एखाद्याला नाही मिळणार तरी 4 दिवस उन्हाचे 4 दिवस पावसाळ्याचे या पद्धतीनं प्रत्येकालाच खूप छान पद्धतीने शाळा मिळू शकते. असं नाही सर्व शाळा आपल्याच आहेत, सर्व शाळेत कुठेही काम करावं लागतं, परंतु प्रत्येक ठिकाणी आपण जावं, त्या ठिकाणी खूप छान पद्धतीने काम करावं. नेहमी कष्ट केल्याच्या नंतर खूप छान पद्धतीनं फळ मिळतं. परंतु ही बदली प्रक्रियेमधील आपण पसंतीक्रम निवडत असताना सर्व सिनियरिटी, सेवाज्येष्ठता या सर्व शिक्षकांचा विचार करूनच आपण सर्वांनी पसंतीक्रम भरून देण्यात यावे, पसंती निवडावी. आपल्या मनावर 30 पर्याय आहेत. या 30 पर्यायामध्ये बरीचशी माहिती आहे. त्या 30 पसंती क्रमांकामध्ये आपण आपल्या इच्छेनुसार आपण बदली मागू शकतो. त्या 30 शाळांपैकी आपल्याला खूप छान पद्धतीने शाळा मिळू शकते. यामध्ये सर्व शिक्षकांना माझी विनंती की आपण बरेचसे मला कॉमेंट्स करून प्रश्न विचारतात, तरी आणखी बरेचसे ज्या शिक्षकांना प्रश्न पडतो अशा शिक्षकांनी वेळोवेळी प्रश्न करून मला विचारलं तरी चालेल आणि काहीही प्रॉब्लेम नाही. माझा मोबाईल नंबर 7620206487 हा आहे. तरी ज्या शिक्षकांना
बदली प्रक्रियेसंदर्भात मी तसा नंतरसुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहे 1 जानेवारीच्या आसपास. परंतु आज हे ऑनलाईन बदली प्रक्रिया पोर्टल चं वेळापत्रक आलेलं आहे. या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तरी सर्व शिक्षक बांधवांना माझा पुनश्च एक वेळेस नमस्कार. धन्यवाद.